मुंबई आणि पुणे दोन्हीकडे रेव पार्ट्या आणि त्या प्रकारच्या मद्य ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं अशा दारू आणि नशा याच्या संदर्भातले खूप चिंता वाटावी अशा घटना उघडकीला आलेल्या आहेत। शहरामध्ये हॉटेल्सवरती बंधनं आणल्यामुळे कुठल्याही वाजेपर्यंत गुप्तपणाने नशेचे पदार्थ मिसळून वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांना बोलवायचं, गुप्तपणे बोलवायचं, जेणेकरून पोलीस तिथपर्यंत पोचू नये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या दिसत आहेत। आणि त्याच्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या बंगल्यांचा उपयोग केला जातो। मुंबई शहरामध्ये तर अधिकृतरित्या परवानगी दिलेली पार्टी असते, पण तिथेही पूर्वी जोगेश्वरी इथे झालेल्या पार्टीमध्ये सुद्धा एका मुलीचा मृत्यू झाला, तर आता वरळीमधल्या पार्टीमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। जर का मद्य पुरवलं जातं आहे तर ते मद्य काय स्वरूपाचं आहे, कारण विशेषतः नुकतंच पुण्यामध्ये झालेलं कांड पाहिलं तर कुठलेही रासायनिक पदार्थ त्याच्यात मिसळलेले असू शकतात किंवा नशासुद्धा मिसळलेली असू शकते। दुर्दैवाने अशा प्रकारच्या जे रेव पार्ट्या झाल्या आहेत त्यातलं दुर्दैव असं आहे पुढे की सिद्ध होत असताना मात्र अतिशय आपल्याला न्याय जो आहे त्याच्यापासून आपण वंचित राहिल्यासारखं दिसतं। बऱ्याचशा वेळेला त्या मुलांपैकी ज्यांच्या तपासण्या घेतल्या त्यांचे रिपोर्टच्या बद्दलचे प्रश्न तयार होतात आणि शेवटी अंतिमतः एखाद्या किरकोळ व्यक्तीला की जो त्या मूळ साखळीमधलाच कुठेतरी कडेवरचा माणूस असतो त्याला शिक्षा झालेली दिसते। म्हणून मी आज पोलीस महासंचालकांना निवेदन दिलेलं आहे की अशा घटनांमध्ये जे त्यातले म्होरके आहेत त्यांच्यावरती MPDA सारखे कलमं लावली पाहिजेत। आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी म्हणून मुंबईच्या संदर्भामध्ये SIT स्थापन करावी आणि पुणे शहर आणि पुणे ग्रामीण इथे जे चाललेलं आहे त्याच्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात CCTV रस्त्यांवरती बसवून त्या ठिकाणी जास्त गाड्यांची आवकजावक जिथे होत असेल त्या ठिकाणी उशिरापर्यंत चालणाऱ्या हालचालींवरती पोलिसांची नजर राहावी। पुणे शहरातल्या पोलिसांनी छापा टाकलेला आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे, ते चांगलं केलेलं आहे। परंतु अशा प्रकारचं सातत्याने या घटनांमध्ये कुठेही त्याला अटकाव न होता हे मार्ग जेव्हा केले जातात त्यावेळेला अजून संघटितपणाने याचा बिमोड करणं गरजेचं आहे असं मला वाटतं।